झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। हा नारळ फोडा ना। मला ना कंगनी बाबांना नवस करायचंय। आमच्या यांची नोकरी सुटू दे आणि लवकरात लवकर धंद्याचं गणित ना यांच्या डोक्यात फिट्ट बसू दे। अहो तुम्हीच नवस करा, कंगनी बाबा सगळ्यांचं ऐकतात। कंगनी बाबा, आता मी जे काही बोलले हे तुम्ही ऐकलंच असेल, तेव्हा ते सगळं पूर्ण होऊ दे। माझा नवस जर पूर्ण झाला ना तर या गावाला जेवण घालीन आणि तुमचं मंदिर सुद्धा बांधेन। फक्त तेवढं नवसाचं बघा। आऊ, हे काय करताय? नारळ फोडतीये। हा असा मागच्या टायमाला मोठ्या देवाला नवस केला होता ना, तेव्हा असाच नारळ फोडला होता। एवढं मोठं टेंगुळ आलं होतं ना, 1 महिना राहिलं होतं। नाही, हे असं काही करण्याची गरज नाहीये। तुम्ही एक काम, नारळ अर्पण करा, चालेल। कंगनी बाबा, हो हो हो, काय? बरं ठीक आहे। आवाज ऐकला? हो ऐकला। तुम्ही विचारलत ना आवाज ऐकला का? ऐकला। माझा नाही, कंगनी बाबांचा आवाज ऐकला का? ते म्हणाले तुम्ही ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या पूर्ण होणार आहेत लवकरच। खरंच? हो, कंगनी बाबा कधीच कोणाची इच्छा अपूर्ण ठेवत नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या गावामध्ये नामदेव जाधव नावाचा एक इसम राहतो। एक मिनिट, आता सांगा। हे काय करताय? कंगनी बाबांची कथा सांगताय ना? नाही, हे खरं काय घडलं ते सांगतोय। आपल्या गावामध्ये नामदेव जाधव नावाचा एक इसम राहतो। तो रस्त्याच्या कडेला ब्रेड आणि अंडी विकायचा। आज तो स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या हिमतीवर पतसंस्थेचा मालक झालाय। हे कोणामुळे शक्य झालं? कंगनी बाबांमुळे। हो, तुम्ही पण एक काम करा, तुमच्याकडे जे काही पैसे असतील पतसंस्थेत टाका, नक्कीच डबल होतील। ते पतपेढीत पैसे भरेन हो मी, फक्त नवसाचं तेवढं बघा। होणार हो, पूर्ण होणार। काय? अरे बापरे, बर ठीक आहे, तुमचा नवस पूर्ण होईल, पण एक अडचण आहे। काय अडचण आहे? तुमच्या मिस्टरांनी काही निष्पाप लोकांना बंदिस्त करून ठेवलंय, डांबून ठेवलंय। त्या निष्पाप लोकांचा श्राप त्यांना छळतोय। जोपर्यंत ती माणसं मुक्त होत नाही तोपर्यंत याच्यातून त्यांची मुक्तता होणार नाही। तुमच्या घरात पैसा येणार नाही। लवकरच तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडेल। खरंच? असं असेल ना तर मी आता घरी जाते आणि त्यांना सोडायला सांगते। नाही, असं काही करू नका। म्हणजे काय, तुमच्या मिस्टरांचा कंगनी बाबांवर विश्वास असेल नसेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।